नमस्कार, मी विकास लावंडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज 22 फेब्रुवारी 2026. उद्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे विधिमंडळाच्या. एका बाजूला आदरणीय अजितदादांचं दुःखद निधन झालं. त्याच्या संदर्भात घातपाताच्या चर्चा सुरू आहेत आणि घातपात झाला याबाबत संशय बळावत चाललेला आहे, कारण अनेक मुद्द्यांची, अनेक प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. युवा आमदार अजितदादांचे पुतणे रोहितदादा पवार हे त्या संदर्भामध्ये पाठपुरावा करत आहेत. त्यांनी कालच दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्याचा राजीनामा मागितलेला आहे आणि या प्रकरणाची सखोल सर्वांगीण चौकशीची मागणी केलेली आहे. जवळपास 3 आठवडे उलटून गेले, परंतु अद्यापर्यंत प्राथमिक अहवाल सुद्धा पुढे आलेला नाही. त्याचबरोबर तिसरी चर्चा आपल्याकडे होती की विलिनीकरण दोन्ही राष्ट्रवादीचं, त्याच्या संदर्भात उलटसुलट अनेक चर्चा झाल्या. अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी ज्या काही चर्चा केल्या होत्या त्या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असतील, ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील, रोहितदादा पवार असतील, या चारही प्रमुख नेत्यांनी ज्यांच्याशी अजितदादांच्या चर्चा झाल्या होत्या, अनेक पुढे काय गोष्टी करायच्या, कशा करायच्या, त्याची रणनीती जवळपास फिक्स झालेली होती. परंतु अजितदादांच्या पक्षाचे जे कोणी 2-4 प्रमुख नेते आहेत, त्याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ असतील किंवा आणखी कोणी, हे आता ते अजितदादा काय म्हटले होते आम्हाला माहीत नाही, आम्ही त्या गावचेच नाहीत, अशा पद्धतीची भूमिका घेऊन विलिनीकरणाच्या संदर्भात त्यांनी थेट नकारच एका अर्थाने दिलेला आहे. छगन भुजबळांनी ते सांगितलं की, किंवा तटकरे किंवा प्रफुल्ल पटेलांनी असं सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीत एनडीए सोबत आहोत, भारतीय जनता पार्टीशिवाय आम्ही कुठलाही निर्णय करू शकत नाही, ते सांगतील तसं आम्ही करणार. भारतीय जनता पार्टीच्या आधिपत्याखाली हा अजितदादांचा पक्ष आलेला आहे आणि हे अजितदादांना सुद्धा त्यांच्या हयातीत हे पूर्णपणे त्याची जाणीव झालेली होती. रोहितदादा यांनी जो गौप्यस्फोट मधल्या 4 दिवसापूर्वी केला, त्यांनी असं सांगितलं की अजितदादा पवार यांनी ठरवलं होतं की डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत खासदार, त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष करायचं. आणि दुसरी एक रोहितदादांनी महत्वाची घडामोड सांगितली होती की अजितदादा एनडीएतनं बाहेर पडणार होते की आम्ही एनडीएत सामील होणार होतो, या संदर्भात सुद्धा त्यांनी अंगुली निर्देश केलेला आहे. मला जे काय ऐकून माहिती होतं त्या घडामोडी किंवा चर्चा, पुढच्या 1-2 वर्षात अजितदादा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची साथ संघ सोडून एनडीएतनं, महायुतीतनं बाहेर पडतील, या संदर्भात निश्चितपणे मला तरी खात्री वाटत होती. कारण अजितदादांनी अनेक व्यथा त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या. अजितदादांच्या पक्षातले कोण नेते मंडळी भारतीय जनता पार्टीच्या मार्गावर आहेत किंवा भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या दिशेने वाटचाल करतायत, याची सुद्धा अजितदादांना पूर्ण खबर होती, पूर्ण माहिती होती. मी तर खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे प्रफुल्ल तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल तटकरे असतील, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ, या 4ही नेत्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारू इच्छितोय की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून बीजेपीचं काम करण्यापेक्षा खरं तर तुम्ही थेट भाजपात जायला पाहिजे. तुम्ही थेट भाजपात जावा, तुम्हाला खूप फायदा होईल. कारण थेट भाजपात गेल्यामुळे तुमच्यावर जे काही ब्लेम आहेत, तुमच्यावर जे काही वेगवेगळे आरोप आहेत, तुम्हाला जे काही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडायचे, त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे, ती सगळी कामं तुम्हाला वॉशिंग मशीनमध्ये घालून पद्धतशीरपणे भारतीय जनता पार्टीत तुम्हाला न्याय मिळेल आणि आनंदाने झोप लागेल, चांगली झोप लागेल. तुम्हाला असं इकडून तिकडे उड्या मारायची गरज पडणार नाही, अस्वस्थ होणार नाही. खरं तर तुम्ही चौघांनी थेट बीजेपीत जावं आणि बीजेपीचं काम करावं. इकडे राहून म्हणजे लग्न एकीशी करायचं आणि संसार दुसरीशी करायचा, हे कशाला करता? तुम्ही चौघही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून भाजपाचा संसार करत आहात, हे काही बरोबर नाही. आणि तुम्ही दोन्ही पक्षांना खेळवत आहात की काय, असा प्रश्न निर्माण होते. अजितदादांच्या पक्षाचं नेतृत्व आता अजितदादा नसल्यानंतर तुम्ही सगळेजण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या लोकांना सगळं कळतंय, सगळ्या घडामोडी तुमच्यातल्या माहीत आहेत.
अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारे अनेक कार्यकर्ते, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतील, काही आमदार असतील, ते अस्वस्थ आहेत. सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी फक्त 35 आमदारांनी सह्या केल्या. उर्वरित 5-6 नेत्यांनी सह्या केलेल्या नाहीत. 5-6 आमदारांनी त्या का नाही केल्या याचं उत्तर अद्यापर्यंत त्या पक्षातून कुणीही दिलेलं नाही. असो, विलिनीकरण तर आता होणार नाही. या संदर्भात आता जवळपास दोन्हीकडनं त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आता जे काय काम करायचे पुढच्या काळामध्ये, निश्चितपणे संघटनात्मक काम पुढच्या 3 वर्ष करावे लागेल, ताकदीने करावं लागेल. केडर बेस कार्यकर्ते निर्माण करावे लागतील. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम स्थळावर जाऊन, ग्राउंडवर जाऊन काम करून उभं करावं लागेल. संघटना बांधणी जर पक्की केली तर 2029ला निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले दिवस राजकीय दृष्ट्या येऊ शकतात. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेते आहेत जे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतात, ज्यांना पुरोगामी विचार किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची बांधिलकी आहे, जे शरद पवार साहेबांच्या विचाराशी ठाम आहेत, निष्ठावंत आहेत, स्वाभिमानी आहेत, कुठेही लाचारी केलेली नाही, असे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असल्यामुळे फक्त संघटना बांधणीकडे लक्ष द्यावं लागेल. विलिनीकरणाची चर्चा जवळपास फायनल झाल्यामुळे 12 फेब्रुवारीला ती जाहीर होणार होती अजितदादांच्या माध्यमातून. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांच्या त्या सगळ्या चर्चा फायनल जवळपास झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातले अनेक कार्यकर्ते हे घड्याळाच्या चिन्हावर उभे राहिले. घड्याळाचं चिन्ह घेऊन जिल्हा परिषद महानगरपालिकेची उमेदवारी घेतली. कारण पुढच्या काही दिवसातच विलिनीकरण होणार होतं. या संदर्भात फायनल झालेला निर्णय असल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढे तांत्रिक मुद्दे उपस्थित झालेले आहेत की आपले अनेक उमेदवार अजितदादांच्या पक्षावर उभे राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, आणि त्यांना घड्याळ चिन्ह देऊन आता ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या पक्षाचे ते टेक्निकली आता तिकडचे निवडून आलेले लोक झालेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला बारकाईने विद्यार्थी संघटन बांधावं लागेल, महिलांचं संघटन बांधावं लागेल, युवकांचं संघटन बांधावं लागेल, केडर बेस कार्यकर्ते सुद्धा तयार करावे लागतील. जिल्ह्यामध्ये केडर बेस 2-2 दिवसाची शिबिरं वरचेवर घ्यावी लागतील. शिबिरातनं कार्यकर्त्यांची जडणघडण होत असते. कार्यकर्ता एक तर रस्त्यावरच्या आंदोलनातनं तयार होतो किंवा शिबिरातनं तयार होतो. शिबिरातनं आणि आंदोलनातनं तयार झालेला कार्यकर्ता हा पुढच्या काळामध्ये विचारनिष्ठ राहतो. पक्षाची विचारधारा, ध्येय धोरणे याच्याशी तो बांधील राहतो आणि इकडून तिकडे उड्या मारत नाही, पक्षांतर करत नाही. लाभार्थ्यांचं कधी संघटन होऊ शकत नाही. त्यामुळे लाभार्थी कितीही निर्माण केले तर ते संघटनात्मक दृष्ट्या कुचकामी असतात. लाभार्थी हे तात्पुरते असतात. लाभार्थ्यांना पक्ष नसतो, ते त्या लाभाचे असतात. सरकार सत्तेत पाहिजे, आपलं पक्ष याच्यासाठी पाहिजे की सत्तेचा काही फायदा उठवता येईल. सत्तेत राहावं लागतं त्यांना, कारण त्यांना काहीतरी कामं घ्यायची असतात. म्हणून ते लाभार्थी संघटनेच्या उपयोगाचे पडत नाहीत. संघटनेला कदाचित ते आर्थिक बळ देऊ शकतील, परंतु संघटना म्हणून पक्षाची बांधणी करायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला थेटपणे रस्त्यावरची लढाई तर लढावीच लागेल, संघर्ष तर करावीच लागेल, जनतेचा आवाज बनून राहावं लागेल. आणि संघटनेची जर पुढच्या 3 वर्षात बांधणी केली चांगल्या पद्धतीने, संघटना शास्त्रानुसार जर बांधणी केली तर निश्चितपणे 2029ला पक्षाला चांगले दिवस येतील. पक्ष एक महत्वाचा महाराष्ट्रातला घटक ठरेल अशी मला ठामपणे खात्री आहे. मला असं वाटतं माझ्या या भूमिकेचा सुप्रियाताई सुळे असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सगळे प्रमुख लीडर, रोहितदादा पवार, सगळ्यांनी याची दखल घ्यावी आणि या पद्धतीने संघटना जर बांधणी करण्याचं ठरवलं तर पुढचे दिवस निश्चितपणे चांगले आहेत. अजितदादांच्या घातपाताचा तपास लागला पाहिजे, परंतु तपास करणारे यंत्रणाच ह्या सरकारच्या आहेत. डीजीसीएची तपासणी डीजीसीए स्वतः करते. व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएचं लागेबांधे असल्यामुळे तपास किती होईल आणि किती नाही याची संशय आहे. येत्या 28 तारखेला अजितदादांना 1 महिना होईल, अद्यापपर्यंत प्राथमिक अहवाल आले नाही. रोहितदादा पवार ती लढाई लढतायत. रोहितदादांच्या त्या भूमिकेला, घातपाताची चौकशी करण्याच्या भूमिकेला आपण सर्वांनी साथ देऊयात, तन मन धनाने साथ देऊयात, पक्षविरहित साथ देऊयात. एक महाराष्ट्रातला नेता गेलाय, मोठा नेता गेलाय, बहुजन समाजातला एक मोठा नेता गेलाय, पुरोगामी विचारात
किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांना विचारांना मानणारा शरद पवार साहेबांच्या संस्कारात वाढलेला एक नेता गेलाय अचानकपणे. आणि अशा काळामध्ये आपल्याला त्या विचारधारेतला एक माणूस नेता गेल्यामुळे त्या चौकशी झाली पाहिजे. सूत्रधार कोण होते, कुणी अपघात घडवला, कुणी याचा घातपात केला हे कळलंच पाहिजे. कारण अजितदादांनी अनेकांना, अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचं काम त्यांच्या आयुष्यभर केलं. आपण कार्यकर्ते म्हणून कोणालाही काय घटना घडली तर आपण न्यायाची मागणी करतो. आणि जे अजितदादा सर्वांसाठी राहिले त्या अजितदादांच्या अपघाताची, घातपाताची चौकशी करण्यासाठी आपण रस्त्यावर यायला नको का? रस्त्यावर यावं लागेल, आपल्याला लढावं लागेल, तरच कदाचित काही प्रमाणात आपल्याला यातली सत्यता कळू शकेल. बरेचसे पुरावे रोहितदादांनी पुढे आणलेत. रोहितदादांच्या पाठीशी आपण उभं राहूया, अजितदादांना न्याय मिळवून देऊया. हा व्हिडिओ जर आपल्याला पटला असेल तर आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. सत्याग्रही या युट्यूब चॅनल अद्यापपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्याला जे काय वाटत असेल, जे काय आपलं मत असेल ते व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा. धन्यवाद.